नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र हा बंगालच्या दिशेने जात आहे. हो, बंगालमध्ये जे आंदोलनं, संप काय जे हे आहेत होतात, तसंच आपल्याकडे पण व्हायला लागलं आजकाल. अराजकता जी सरकारच अराजकता माजवतं तिथं. इतके दिवस टी एम सी, आता सध्या टी एम सी करत होती, इतके दिवस तिथं 30-35 वर्ष काहीतरी त्या लेफ्टिस्टवाल्यांनी केलं. त्यांनी पण हेच केलेली राखरांगोळी केली बंगालची. तसंच आज आपल्याकडे पण होते. मुळात संप, बंद, आंदोलनं ही लेफ्टिस्ट आयडिओलॉजी मित्रांनो. ही काही लोकशाही जी मानणारे पक्ष आहेत त्यांची ही नाही आहे. असली अराजकता निर्माण करणे हा त्यांचं हे नसतं. लोकशाहीवाल्या पक्षांचं उद्दिष्ट कधीच नसतं. ही लेफ्टिस्ट आयडिओलॉजी. कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही देशामध्ये तिथं सत्ता स्थापन करायची आणि संप पुकारायचे, बंद करायचा स्वतःच सरकारनेच. म्हणजे पहिलं जनरली काय असतं की विरोधी पक्ष संप बंद पुकारत असतो, पण ते सरकारच हे लेफ्टवाले करतात. आणि मग त्या राज्याला, देशाला हे करायचं, खिळखिळं करायचं. तिथली अर्थव्यवस्था पूर्ण मोडकळीस आणायची, धूळ म्हणजे हे करायची, राखरांगोळी करायची त्या राज्याची. आणि त्याच राखरांगोळीत स्वतः बरबाद व्हायचं. स्वतःच त्याच राखरांगोळीत हे करायचं, एंड करून घ्यायचा स्वतःचा. बघा ना त्यांचं आज अस्तित्व. बंद, संप, आंदोलनं करू करू, हे नाटकं करू करू ते संपून गेले. पण त्यांना तेव्हा संपत नव्हतं. तेव्हा ती नशा होती त्यांच्या ह्याच्यात. त्यांना वाटतं आम्ही जे करत होतो तेच योग्य. तसं म्हटलं ना, महाराष्ट्रात काल जो बंद झाला, हेही त्याची तशीच सुरुवात आहे. पुढची बरबादी यांची लिहून ठेवलेली आहे यांनी. कशाला बंद केला बरं हा? काही समजतं? काहीच माहिती नाही. अहो, बंद कशाला करता? हे करा की आणीबाणी लावा महाराष्ट्रात, कुलूप लावा. असंही पोलीस प्रशासन, सगळी जी प्रशासन व्यवस्था त्या बंदमध्ये, संपमध्ये जे 2 कालचं जे होतं त्या मुजोरीमध्ये किंवा जे जनतेवर अत्याचार करत होते, ती सगळे सरकारी लोक हाताशी धरूनच, यंत्रणा करून धरूनच हे करत होते तुम्ही. मग हे कशाला? आणीबाणी लावा, मंत्रालयाला हे करा, कुलूप लावा, सरकारी ऑफिसेस महाराष्ट्रातले बंद करा. अशी वसुली चालू आहे आपली. काय फरक पडतोय? कामं कुठं होतं? जनतेचे कामं कुठं होत आहेत? म्हटलं ना, हे नाटकं कशामुळे करताय? जेव्हा चांगलं काम करायचं असतं किंवा खरंच तुम्हाला कामं आले असते तर तुम्ही बंद केलाच नसता. करणाऱ्याला हजारो कामं असतात. पण नाटकंच करायचं असलं ते विद्यार्थी असतो तसा काही बी कारणं शोधतो. तसं हे तुमचं. त्याच्यामुळे म्हटलं आणीबाणी लावा. आणि या देशात आणीबाणी नवीन नाही, संप बंद याच्यापेक्षा आणीबाणी लावलेली आहे. घराणेशाहीचा उदो उदो केल्यामुळं, प्रायव्हेट लिमिटेड पक्ष डोक्यावर घेतल्यामुळं आणीबाणी लावलेली आहे. त्यांची मनमानी त्यांनी अशी केलेली आहे की गाडी, त्याच्यामुळं आणीबाणीसुद्धा लावलेली आहे. 2 वर्ष आणीबाणी लावली. आणीबाणी काय उगीच मित्रांनो अशीच लावली नव्हती. का? काँग्रेसचं अस्तित्व संपत चाललं होतं, ढासळत चाललं होतं साम्राज्य. पक्ष हातातून चालला होता इंदिरा गांधीच्या. जनमत विरोधात गेलं होतं. लोकशाहीची हत्या करत होत्या त्या. इव्हन अलाहाबाद हायकोर्टची ऑर्डर होती त्यांना राजीनामा देण्यासाठी, पण त्यांनी ऐकलं नाही. का? आणीबाणी लावली. पूर्ण जनता तुरुंगात टाकली. पूर्ण देशाचा 2 वर्ष तुरुंग करून टाकला. सगळे अधिकार काढून घेतले. तर म्हणून म्हटलं, हे काय बंद कशाला करताय? हे लावा, आणीबाणी लावा. 2-3 वर्ष बाकी आहेत ना, आणि अत्याचार करा जनतेवरती. पण हे जास्त दिवस गेली नाही. इंदिरा गांधीचं बिन हे केलं नाही आहे. ती हिटलरशाही किंवा जी आणीबाणी किती दिवस टिकली त्यांची. आज काय आहे त्यांच्या पक्षाची अवस्था? आज लोकशाही म्हणजे लोकसभेमध्ये त्यांनी हे पण निवडू शकत नाहीत ते विरोधी पक्षनेता. का? जनता ओळखलेली आहे त्यांना. त्यांचा उद्देश काय होता ते. कशाला बंद केला काल तुम्ही इथं? यूपीच्या शेतकऱ्यासाठी, लखीमपूरच्या शेतकऱ्या. अहो, जे मुळात आंदोलनच हे आहे, खोटं आहे, एक षडयंत्र आहे. त्या यूपीच्या इलेक्शनसाठी आता तिथं नाटकं करायची जाऊन काहीतरी. हे आंदोलन तिथं होत राहणार. आता 6 महिने यूपीमध्ये होत राहणार आहे आंदोलनं. कशासाठी? काही कारण नसतानी ना. पण नाही, आम्हाला भ्रम पैदा करायचा, अटकवायचे, भटकवायचे लोकांना, आणि त्याच्यामुळं आंदोलन करायचे. अहो, ज्या याच्यामध्ये यूपीच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं ना तुम्ही काल, त्या यूपी बिहारींना उत्तर भारतीय म्हणून आयुष्यभर शिव्या देण्यात, त्यांचा छळ करण्यात हयात गेलेली आहे आपली. त्याच्या जीवावर राजकारण केलं. महाराष्ट्रात मराठी जनतेला मूर्ख बनवलं, मुंबईतल्या जनतेला मूर्ख बनवलं. कशासाठी करताय मग? त्यांचा पुळका कशासाठी आणताय तुम्ही? त्यांनाही माहिती आहे, इथल्या जनतेलाही माहिती आहे. मग असंच म्हणावं लागेल थोडक्यात, महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा यूपीचा म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यापेक्षा यूपीचा शेतकरी निश्चितच नशीबवान म्हणावं लागेल. का? कारण महाराष्ट्राचं सरकार तिथं त्याच्यासाठी हे करते. अहो, इथल्या याच्यासाठी हे द्या, लक्ष द्या आधी, आणि नंतर तिकडं जा. काय म्हणत होते काल? नाही, अन्नदात्याच्या याच्यासाठी हे करायचं आहे, अन्नदात्याला सपोर्ट करण्यासाठी, समर्थन करण्यासाठी. बघा, हे सेक्युलरवाली लोक असतात ना, हे सेक्युलरिस्ट लोक, हे फार बुद्धिभेद किंवा पटाईत असतात. कुठली गोष्ट इमोशनल बनवतात किंवा कुठल्या गोष्टीला सेक्युलर रंग देतात. अन्नदाता म्हटलं की जोरा लोक इमोशनल होतात. अन्नदाता, मग महाराष्ट्राचा अन्नदाता नव्हता? महाराष्ट्रातला शेतकरी नव्हता का? तो दरोडेखोर आहे का? का तो अफू वगैरे, गांजा वगैरे पिकवतो?
तिकडं ते अन्न पिकवत आहेत, मग आपल्या इथला शेतकरी काय करतोय? नाही, पण त्यांना अन्नदाता म्हणायचं. अहो इथल्या याचं बघा, इथल्या जनतेला तुम्ही काय काय हे दिले होते, आश्वासनं दिले होते, किती लोकप्रिय आश्वासनं दिले होते निवडणुकीच्या अगोदर, नंतर. आत्ता काल परवा चिपळूण वगैरे कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्यावेळेस तिथली मदत अजूनही मिळाली नाही आहे. हां, इथल्या आधी जनतेचं भलं करा, पूर्ण जनतेचं भलं करा, नंतर तिकडे जा. ही नौटंकी कशासाठी? उद्या तर तुम्ही असंही म्हणाल तिकडे एखाद्या युगांडाच्या शेतकऱ्याच्या समर्थनात इथं बंद कराल, अरबमधल्या एखाद्या मुस्लिम कंट्रीमध्ये त्याच्याही समर्थनात तिथल्या शेतकऱ्याच्या. कशाला हे करताय तुम्ही? बरं, बंदच करायचं तर तिथं जा ना, उत्तर प्रदेशमध्ये जा, सगळं मंत्रिमंडळ घेऊन जा तिथं. तुमचं जे हे आहे ना मंत्रिमंडळ पूर्ण घेऊन जा, उद्धव ठाकरे, पवार फॅमिली वगैरे, बाळासाहेब थोरात वगैरे, ते शंकरराव आपला अशोकराव चव्हाण वगैरे घेऊन जा तिथं. आणि काय तुम्हाला आंदोलनं जाळपोळ वगैरे करायची आहे, किंवा त्या मोदी आपल्या योगींना काय त्रास द्यायचा, राजीनामा मागा वगैरे करा तिथं, नासधूस वगैरे. तिथं योगी बाबा आहेत तिथं, तुम्हाला तुमचा बंदोबस्त करायला चांगले बंदोबस्त करतात ते, नुकसान भरपाई वसूल करतात ते. काल जे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जी नासधूस केली सरकारी यंत्रणा हाताशी धरून, कोण देणार ते भरपाई करून? जनताच ना. तुम्ही तर मस्त हे कराल हो, म्हणजे मौज मजा बघितली काल तुम्ही कशी आम्ही हे करतो, जनता वेठीच धरतो. पण ते जनतेचं नुकसान केलं तुम्ही अगोदरच. दुष्काळात 13वा महिना आहे, 2 वर्ष झाली, कोरोना आहे. बंद करण्यापेक्षा अगोदर पूर्ण महाराष्ट्र उघडा. अजूनही महाराष्ट्र पूर्ण उघडलेलं नाही, आणि बंद कशासाठी करताय तुम्ही? लोकांचं एवढे हाल होत आहेत, म्हणजे घराचे हप्ते वेगवेगळे, काही म्हणतात ते त्यांच्या पैसा खरेदी करण्यासाठी कुठंच काही नाही त्यांच्याकडं. हताश झालेली आहे जनता. रोजंदारीवरती पोट ज्यांचं आहे, रोजमजुरी करणारे, ठेले बिले, पानटपऱ्या वगैरे बंद केले तुम्ही. एक जरी दिवस हे नसतं, तुमच्यासारख्या प्रॉपर्टी नाहीत हो त्यांच्याकडं. तुमच्या बघा ना, हजारो करोडोच्या प्रॉपर्टी धाडी पडत आहे तुमच्याकडे, जास्त प्रॉपर्टी असल्यामुळं आज. पण जनतेकडं आज सकाळचं जर जेवण झालं त्यांचं, तर संध्याकाळची हे असती भ्रांत असती, संध्याकाळचं काही खरं नसतं त्यांचं. ते बघा आणि नंतर हे करत जा. किती हाल सोसते जे महाराष्ट्रातली जनता आज, ती दिसत नाही. इथला शेतकरी किती आत्महत्या केल्या तुमचं सरकार आल्यापासून, बघा त्या शेतकऱ्याची. तुम्ही अगोदर जे आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाकडे अगोदर बघा. पवारसाहेब मतासाठी भिजत होते, कमीत कमी पवारसाहेब नाराज तरी व्हा. या जे महाराष्ट्रात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली नाही, अशी सुद्धा बातमी चाललेली नाही की पवारसाहेब नाराज झाले वगैरे. उद्धव ठाकरे कुठल्या यांनी घोषणा द्यायच्या अगोदर, हेक्टरी 25,000 50,000, मुख्यमंत्री मला होऊ द्या, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्या, कशी मदत करू आम्ही तुम्हाला. बघितलं तुम्ही काय झाले, फक्त तुम्हाला हे बुजगावण्यासारखं उभं केले. तुम्हाला पॉवर कुठलीही नाही आहे, किंवा तुम्हाला करायची नाही मदत, तुम्हाला फक्त वसुली करायची. हो, हे आंदोलन जे आहे ना, हे फक्त पुढचं तुमचं जे साम्राज्य ढासाळत आहे ते वाचवण्यासाठी आहे. की आता हे होतं आहे, आपलं साम्राज्य खालचा होतं आहे, पक्ष संपत चाललेले आहेत, मग असे नाटकं करा. असंही तुम्हाला चांगली कामं येत नाहीत, विकास वगैरे ही तुमच्या बसची बात नाही आहे. तुम्ही फक्त भ्रष्टाचारात मास्टरी मिळवली, PhD केलेली आहे, म्हणून हे करायचं आहे असं. ही वेळ आज तुमच्यावर का आली? चांगली कामं का आले असते तर आज करायची गरज पडली नसती. तुम्ही स्पर्धा लावली असती, मोदींशी स्पर्धा लावली असती विकासाच्या याच्यामध्ये. पण आजच्या आयुष्यात तुम्ही कधी चांगलं काम केलं नाही. त्याच्यामुळे अहो मोदींच्या पुढं पण देश आहे एक, एवढा मोदी फोबिया झालेला आहे तुम्हाला की सगळीकडे मोदी 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 दिसतो. मोदींच्या पण पुढे देश आहे एक, ते बघा. कालचा जो संप होता तुमचा, कुठलाच तुमचा जो सर्वसामान्य किंवा ज्याला सत्सत विवेक बुद्धी होती त्याला पटत नव्हतं हे. तुम्ही जे काय करत होतेत ना ते कधीच पटत नव्हतं त्याला. तोही लाचार झाला होता, घरी बसून होता तुमचा कार्यकर्ता. फक्त ते तुम्ही गुंड, सरकारी गुंड किंवा भाडोत्री गुंड बोलून तुम्ही हे करत होते. शिवसैनिक काल तर चोऱ्या करत होते. ज्या शिवसैनिकाला आयुष्यभर जी हयात गेली शिवसेनेने सांगता की बघा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्या, कसं आम्ही तुमचं भलं करू, कसं तुम्हाला धंदा पाण्याला लावू. पण शिवसैनिकाची वास्तव काय, वडापाव खाऊन, चोरी करून, चपटी मारून काल हे करत होता, तो आंदोलन करत होता, जनतेला त्रास देत होता. कुठं आम्ही म्हणतो ना या पक्षाचं हे कुठं फावतं माहिती आहे का, यांचा प्लस पॉईंट कुठं, हे आंधळे समर्थ. हे घराणेशाहीची गुलामगिरी करणं सोडून द्या, काही फायदा होणार नाही मित्रांनो. यांच्याकडनं कधीच कुणाचं भरलं होणार नाही. पिक्चरमधल्या विलनसारखे आहेत, फक्त हे दाखवतात आम्हाला तुमचं चांगलं करायचं आहे, पण यांचं खरं रूप त्या पिक्चरमधल्या विलनसारखं आहे. काळे धंदे करायचे, स्वतःचे पोट भरायचं, पैसा जमवायचा, फार स्विस बँकेत पैसा नेऊन ठेवायचा, पण तुमच्यासाठी कधीच काही करणार नाही, कुठलाही हे करणार नाही आहे. त्याच्यामुळं ते त्यांचा प्लस पॉईंट आहे
की हे आंधळे समर्थक. बंद करून काय साधलं काल तुम्ही सरकारी यंत्रणा हाताशी धरून? काल तुमचे ते चाय बिस्कुट गँगवाली पत्रकार सकाळी भल्या पहाटेच हे करत होते. त्यांनी व्हिडिओ फुटेज काढून आणलं दुकानांचं, बंद दुकानांचं, आणि सांगत होते बघा कसा बंद यशस्वी झाला, कसा बंद एकदम व्यवस्थित आहे, कुणी हे नाही आहे, कुत्रं मांजर पण नाही आहे रस्त्यावरती, सांगत होते. अहो सकाळीच हे काढले हो तुम्ही ते. अगदी आमच्या हिंगोलीचंच मला वाटतं एक उदाहरण सांगत होते काल सोशल मीडियावरती, की सकाळी 6-7 वाजताच तो हे करत होता, न्यूज चॅनलवालाचा व्हिडिओ घेऊन फिरत होता, काढत होता काल बंद दुकानाचेच. बरं तुम्ही म्हणता हे बंद यशस्वी झाला, 100% बंद यशस्वी झाला, मग तुम्ही जाळपोळ, दंडुके, धाक, दडपशाही कशासाठी करत होत्या? रस्त्यावरती जाळ कशाला करत होते? बंद हे झाला तर मग हे कशासाठी? हा धाक कशाला दाखवतोय? मुजोरी कशामुळे करत होते तुम्ही? पण ते सांगता येणार नाही, कारण तसं कोणी बंद केलाच नाही पाहिजे तसा. उगं तुमच्या थोडंफार जे छाटछूट उगं थोडाफार हे झालेलं आहे. पण ध्यानात ठेवा, दंडुक्याने तुम्ही लोकांची दुकानं बंद करू शकाल, गोरगरीब जनतेला मारू शकाल. कारण बघा ना, अगदी जी हे असती जनता, हताश झालेली जनता, गोरगरीब ज्याचं कोणी नाही, मायबाप नाही, त्या लोकांना तुम्ही मारत होते. ऑटो रिक्षावाल्यांना, टपरीवाल्यांना दंडुकी घेऊन तुमचे लोक मारत होते, शिव्या देत होते आई बहिणीवरती. बघत आहे, सगळी जनता बघत आहे. पण ध्यानात ठेवा, जेव्हा मतदान येईल ना, तेव्हा मतदान करताना दंडुके कामी पडत नाही. जनतेला दंडुके मारून मतदान करता येत नाही, मतदानापर्यंत घेऊन जाता येत नाही. तेव्हा तोच दंडुका कुठं घालायचा, कुठं मारायचा, हे जनतेला चांगलं ठाऊक असतं मित्रांनो. संजय राऊतची मुजोरी बघा काल, नॉटी हरामखोर, त्यांनी सांगितलं ना नॉटीचा अर्थ हरामखोर म्हणून. बघा हिंमत असेल तर रस्त्यावर येऊन बघा, आमचा बंद हे करा, चिरडवा किंवा आम्हाला चॅलेंज करा. कोणामध्ये हिंमत आहे का बघा बंदला विरोध करायची? कुठून येते संजय राऊत एवढी मुजोरी बंद हे करण्याची? कुठून येते? ही नशा आहे सत्तेची, मदमस्तपणा हा सत्तेचा आहे. हे जास्त दिवस टिकत नसतो. पण तुम्हाला काय, तुम्ही ते हे आहे, घरगडी आहेत, चालगडी आहेत, जे वर्ण आलं तिकडनं हे करायचं, तुम्हाला इकडं सब करायचं. कुणाचंच हे गेलं नाही आहे, रावणाचं हिटलरचं राज्य शेवटपर्यंत गेलेलं नाही मित्रांनो. म्हणून म्हटलं ना, हे जास्त तुम्ही तुमच्या पराभवाची बीजं रोवलीत किंवा तुमचा उद्याचा एंड तुम्ही हे केलेलं आहे, ठरवलेलं आहे, लिहिलेलं आहे. तुमचं भविष्य तुम्हीच लिहिलेलं आहे. चांगले कामं करा काहीतरी. मी म्हटलं ना, मोदी योगीचा आम्ही उगाच हे करत नाही आहे. मला खूप जण म्हणतात काय तू मोदीची हे करतोयस, दलाली करतोयस किंवा तू भक्त आहेस वगैरे, असं तसं म्हणतायत. म्हटलं ठीक आहे चालेल, पण या घराणेशाहीवाल्या पक्षांपेक्षा खूप काही चांगलं करतात ते सध्या. आम्ही पण असाच विरोध म्हणजे हे केलेला आहे, आंधळा सपोर्ट एकेकाळी शिवसेनेचा. पण आम्हाला समजतंय आता म्हटलं की कोण काय करतंय ते. देश आपला 70 वर्ष असाच बर्बाद झालेला आहे मित्रांनो. या घराणेशाहीचे लाड पुरवण्यात गेले आपले. पाहिजे तशी मनमानी केलेली आहे त्यांनी. जनतेचं भलं कधीच केलेलं नाही आहे. असले बंद वगैरे अराजकता हेच केलेलं आहे त्यांनी निर्माण. त्यांना कधीच चांगलं आले नाही. त्याच्यामुळे म्हटलं ना, तुम्ही 1000 दोष द्या इकडे यांना, पण चांगले कामं बघा यांचे. मोदी योगींचे चांगले कामं बघा, यांच्यापेक्षा कितीतरी लाखो पटीने चांगले काम करतायत ते. तर या बंद वगैरेला असल्या जनतेला तुमच्या फक्त मतदानाची हे बघते, वाट बघते. असे तुम्ही हे करू शकत ना, सध्या मतदान घेऊ शकत नाही. खूप भीती वाटते तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे रिझल्ट काय येणार आहे. काल परवाच दाखवलेलं आहे तसं झडपी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसलेलं आहे. उद्याची 30 ऑक्टोबरची याची नांदेडची निवडणूक बघा, देगलूर बिलोरची, तिथे काय जनता करणार आहे, तुमचे हाल करणार आहेत. महानगरपालिका पंचायत पुढच्या येणाऱ्यामध्ये त्याच्यामध्ये काय हाल होणार आहेत तुमचे, हे तुम्हाला दिसत आहे. त्याच्यामुळे म्हटलं आणीबाणी लावा आणि व्हा तुम्हीच सम्राट कायमचे. ते पाकिस्तानमध्ये किंवा जे चीनमध्ये जशी हे लावलेली हुकुमशाही तशी आणा इथं. पण त्यासाठी दिल्लीला सरकार पाहिजे. हे खेळ जास्त दिवस चालणार नाहीत. बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. जय हिंद.